ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. मालिकेमध्ये आत्तापर्यंत मात्र आपण पाहत आहोत की या सगळ्यामध्ये प्रिया आता नाटक करत आहे आणि नाटक करत मात्र प्रिया आता इकडे घरी आलेली आहे. कारण सचिनचा फोन अस्मिता उचलत नाहीये आणि त्यानंतर मात्र आता प्रियाच्या समोर काही पर्याय उरलेला नाहीये आणि ती आता घरच्यांच्या मध्ये भांडणं लावण्यासाठी येत आहे. खरं तर तिला या सगळ्यामध्ये भांडणं लावून मात्र आता सायली आणि अर्जुन या दोघांना वेगळं करायचं आहे. पण त्याच वेळेला मात्र आता या दोघांना वेगळं न करता हे दोघं जण मात्र आता एकत्रच राहणार आहेत आणि प्रियासाठी तर बिलकुल भांडणार नाहीयेत. पण त्याच वेळेला अश्विन मात्र आपला निर्णय सगळ्यांच्या समोर सांगणार आहे आणि त्याच वेळेला अश्विन आता या बाळाचा स्वीकार करायला तयार नाहीये. हे म्हणत त्यांनी आता प्रियाची रवानगी जेलमध्ये केले. बरं, इतकंच नाहीये, राकेश परत आलेला आहे आणि या राकेशचं एक महाभयंकर सत्य आता बाकी सगळ्यांच्या समोर येणार आहे. नक्की काय घडणार, कसं घडणार, सगळं सविस्तर इकडे आता आपण पाहतोय की सायलीला सगळं सगळं पुन्हा एकदा आठवायला लागलेलं आहे आणि आता इकडे तिला तिला काही गोष्टी आठवत आहेत. अर्जुन आता खरं तर तिला सांगत आहे की काही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये लवकरात लवकर एका सायकॅट्रिस्टची ट्रीटमेंट घेऊया. पण त्यावरती सायली काही तयार नाहीये. ती आता स्वतःचा शोध स्वतः घेण्याचं ठरवते. इकडे तिच्या चोरोटीचा प्रोग्राम आहे आणि त्याच दिवशी पूर्णाई तिला आता एक लॉकेट देते आणि ती सांगते, आमची तन्वी होती ना, तन्वीला सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता नेहमी नेहमी अशा प्रकारचे काहीतरी असं दागिने वगैरे माझ्याच हातून घालायचे असायचे. सायलीला का कोणास ठाऊक आपल्याला हे सगळं आठवतंय असं तिला वाटायला लागतं आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे चोरोटीची सगळी तयारी झालेली असते आणि घरच्या घरी चोरोटी भरायची म्हणून आता सगळेच जण जमलेले असतात. सायलीची थोडी तब्येत ठीक नसल्या कारणाने कल्पना तिला सांगायला लागते, एक काम कर सायली, तू आता काही साडी वगैरे नेसण्याच्या भानगडीत पडू नकोस, तू अशीच थांब, आम्ही तुझी पटकन ओटी भरून घेतो. म्हणून आता सगळेच जण इकडे आता सायलीच्या अवतीभोवती जमा झालेले असताना सुमन सुमन काकू आली नाही असं सायली ज्या वेळेला बोलत आणि ती सांगायला लागते, सायली मी आले. अगं असं कसं होईल की तुझा आता इतका छान प्रोग्राम आणि मी तुझ्या या प्रोग्रामला नसणार आहे, असं कधीही होणार नाहीये. तू कधीही मनामध्ये ही अशी शंका काही आणू नकोस. मी फक्त आले होते तुझ्यासाठी सरप्राईज घेऊन, म्हणजे सगळ्यांसाठीच हे खूप मोठं सरप्राईज असणार आहे. आणि त्यावरती मात्र आता सायली इकडे सांगायला लागते, काय झालं सुमन काकू? आणि त्यावरती सुमन म्हणते, सगळ्यांनी सगळ्यांनी मात्र आता याला ओळखायचं आहे. असं म्हटल्यावरती जोतो आता तिकडे पाहायला लागतो आणि ज्या वेळेला मात्र आता जोतो तिकडे पाहत आहे आणि त्याच वेळेला मात्र आता लगेचच इकडे राकेशची एंट्री झालेली आहे आणि त्यावरती राकेशला पाहिल्यावरती सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला आहे. राकेश या सगळ्यामध्ये अचानकपणे असा काही एंटर करेल याची कल्पना कुणाकुणाला नसते आणि त्यावरती मग आता राकेश इकडे आलेला आहे आणि सगळेजण राकेशची चौकशी करायला लागलेले आहेत. कुठे होतास तू, काय होतास तू, हे सगळं सगळं ज्या वेळेला राकेशला विचारलं जात आहे आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे राकेश मनातल्या मनात विचार करत आहे की काहीही झालं तरी या लोकांना मला पाहून खूपच आनंद जरी झाला असला तरी सुद्धा मात्र आता मी यांच्यासाठी कर्दनकाळ बनून आलेलो आहे, हे ह्यांना लवकरात लवकर मी आता सांगणार आहे. इकडे अस्मिता सांगते, काय रे राकेश, अरे इतके दिवस तू आता होतास तरी कुठे? म्हणजे आता आम्ही इतके दिवस काकूला विचारतोय. यावरती राकेश आता सांगायला लागतो, काही नाही, माझं आता सगळी स्टडी मी पूर्ण करून आलेलो आहे. काही झालं तरी सुद्धा मी या सगळ्या आता मात्र बाबांचं स्वप्न पूर्ण करायला गेलो होतो, पण ना खरं तर परत आलोय त्यावेळेला मात्र आता मला जे काही दिसलंय ना, कळलंय ना, त्या सगळ्यामुळे मी आता खूपच हादरलेलो आहे. म्हणजे खरं तर बाबा असं काही करतील याची मला अजिबात कल्पना नव्हती. पण आता आईला या सगळ्यामध्ये सांभाळायला मी परत आलेलो आहे. इकडे आता राकेश खरं तर आलेला आहे, तो म्हणजे सुभेदार आणि किल्लेदार यांना आता बरबाद करण्यासाठी. पण असं असं राकेशच्या बाबतीत इकडे काय झालंय की ज्याच्यामुळे सुभेदार आणि किल्लेदार यांना बरबाद करण्यासाठी तो आलाय? तर आता राकेशला या सगळ्यामध्ये मुद्दामच इकडे आता अंडरग्राऊंड व्हायला लागलेलं असतं. कारण कारण आता त्याचं म्हणजे तो आता वकील पूर्णपणे झालेला नाहीये, हे अर्जुनने सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं आणि म्हणूनच रविराजांनी राकेशला आता मात्र हकललेलं असतं आणि त्याचमुळे राकेश मात्र आता इकडे खोटी डिग्री घेऊन परत आलेला आहे
अर्जुनला बरबाद करण्यासाठी, अर्जुन आणि सायलीला बरबाद करण्यासाठी आणि त्याचसाठी तो मधुभाऊंना मारण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून मात्र आता सायलीच खरी तन्वी आहे हे सत्य कुणासमोर येऊ नये. नागराजच्या पाठिंब्याशिवाय तो हे काहीच करू शकत नाहीये. हे सगळं नागराजनेच त्याला आता करायला सांगितलेलं आहे. पण आता बाकी कुणालाच हे कळत नाहीये आणि त्यामुळे राकेशचं आता मात्र फावलेलं आहे. आणि त्यानंतर सायली आता मनातल्या मनात विचार करते, माझा भाऊ म्हणजे खरा माझा सख्खा चुलत भाऊ. आत्तापर्यंत मी कधीच राकेशकडे त्या नजरेने पाहिलं नाहीये. बरं, हे सगळं होत असताना सुमन सांगायला लागते, चला चला चांगल्या ह्याला तो आलेला आहे, चोर ओटीचा प्रोग्राम आपण पूर्ण करून घेऊया. बरं, हे सगळं होत असताना मग तोपर्यंत इकडे कंटिन्युअसली सचिन अस्मिताला कॉल करत आहे. पण ज्या वेळेला सचिन आता अस्मिताला कॉल करत आहे आणि त्यावेळेला अस्मिताचा कॉल उचलत नाहीये आणि तो विचार करतो, काय करू, म्हणजे ह्या प्रियाची तर मला गरज आहे, पण आता जर का ही अस्मिता माझा कॉल उचलत नसेल तर मी हिची मदत कशी काय करणार आहे. मला खरंच काही कळायला मार्ग नाहीये. नक्की आता काय करायचं आहे ते काही नाहीये. आणि तो आता प्रियाला कॉल लावतो. प्रियाला कॉल लावून तो आता सांगायला लागतो, एक काम करायचं आहे, काही झालं तरी सुद्धा तू आता एक काम कर, डायरेक्ट मी आता तुला वकील करून देतोय, त्या वकिलांच्या मार्फत आता सुभेदारांच्या घरामध्ये जा. तो वकील तुझ्याकडे येईल, तुझ्याकडून आता मात्र काही कागदपत्र साईन करून घेईन. म्हणजे हे सगळं कशासाठी करायचंय माहितीये का, तुला लिगली अधिकार आहे की तू प्रेग्नंट ज्या म्हणजे ज्या नवऱ्या आहे ना तुझा, त्याचं मूल जर का तुझ्या पोटामध्ये आहे तर आता तू त्याला या सगळ्यामध्ये नक्कीच हे सांगण्यासाठी त्याच्या घरी जाऊ शकतेस. कोर्ट तुला याची परवानगी देईल. मी वकिलांना पाठवतो, वकील ती परवानगी काढतील आणि ती परवानगी काढल्यावरती मात्र आता वकील या सगळ्यामध्ये तुला आता म्हणजे तुला वकील या सगळ्यामध्ये मदत करतील. इकडे आता तो विचार करतोय, चला डायरेक्ट ही प्रिया तिकडे गेली ना की जो काही तमाशा होणार आहे ना, हा तमाशा मात्र आता अशा पद्धतीने एन्जॉय करायचा आहे ना की काहीही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये मात्र आता हे करून खचून जायचंच नाहीये. कारण आता या सुभेदारांचा तमाशा बघायला आपण सगळे सज्ज व्हायचं आहे. त्याच्यातच त्याला राकेशची भेट होते. राकेश आलेला आहे तो म्हणजे महिपतकडे आणि तो सांगतोय, मी सुभेदारांच्या घरामध्ये व्यवस्थितरित्या एंटर केलेलं आहे, पण माझ्या बापाला ज्यांनी आता त्रास दिलाय त्यांना मी सोडणार नाही. पण महिपत आपला ऑरा सोडायला काही तयारच नाहीये. महिपत या सगळ्यामध्ये आता मात्र असंच बोलत आहे आणि महिपत सांगत आहे, अरे हे बघ, काय करायचंय माहितीये का, काही झालं तरी सुद्धा मात्र आता कोणत्याही परिस्थितीमध्ये तू हा असा काही प्रकार करू नकोस. कारण काय माहितीये का, जर का तू हे सगळं केलंस ना तर आता उगाचच क्लेश वाढतात. तू हे सगळं सोडून दे. पण त्याच वेळेला मात्र आता तिकडे आलेला आहे सचिन आणि सचिन आता महिपतला विचारतोय, कोण आहे. आणि त्यावरती महिपत आता सांगायला लागतो, हे आपल्या नागराज शेठचा मुलगा. म्हणजे खरं तर त्याच्या बापाला इकडे जेलमध्ये पाठवण्यामध्ये सुभेदार किल्लेदारांचा जरी हात असला तरी त्याचं करिअर बर्बाद करण्यामध्ये सुद्धा आता इकडे या लोकांचा हात आहे. आणि आता सचिनच्या हातामध्ये नामी संधी सापडलेली आहे. सचिनला या सगळ्यामध्ये मात्र आता एकदम संधी सापडले की काहीही झालं तरी सुद्धा आपण आता याला हाताशी धरून या सुभेदार आणि किल्लेदारांना नक्कीच बर्बाद करू शकतो. असं म्हणत सचिन त्याची भेट घेतो आणि त्यानंतर मात्र आता त्याला बाहेर घेऊन येतो. बरं, हे सगळं चालू इकडे आता राकेश सांगायला लागतो, तू जर का माझ्या कामाचा माणूस असशील ना तर मात्र मी तुझी नक्की मदत करेन. मग सचिन आपली ओळख करून देतो, कशा प्रकारे आता इकडे आपण म्हणजे सचिन अस्मिताचा नवरा आहे हे राकेशला माहिती असतं. पण बऱ्याच दिवसांनी त्याने आता पाहिल्यावरती तो सांगतोय, चला म्हणजे आता माझ्या गोटातलं कोणीतरी मला इकडे भेटलेलं आहे. काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता मात्र तुझी मदत करणार म्हणजे करणार. आता राकेशच्या मदतीला अजून एक आता प्याद आलेला आहे आणि तो म्हणजे सचिनला या सगळ्यामध्ये आता इकडे सचिन आणि राकेश हे दोघं एकत्र आलेत. बरं, तोपर्यंत आता इकडे आपल्याला पाहायला मिळतंय की सायली या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे विचार करत आहे की काहीही झालं तरी मला लवकरात लवकर जाऊन ते DNA रिपोर्ट घ्यायला पाहिजेत. असा विचार ज्या वेळेला ती आता करत आहे आणि ती तिकडून बाहेर पडलेली आहे. ज्या वेळेला मात्र आता ती बाहेर पडते पण त्याच वेळेला तिला आता जोराजोरात खालून आवाज ऐकू यायला लागलेले आहेत. तिला काही कळायलाच मार्ग नाहीये की कोण आपल्याला आवाज देतंय. आणि त्याच वेळेला मात्र आता ती तिकडे गेले आणि खाली जाऊन पाहत आहे तर कोण, तिकडे प्रिया आलेली आहे. प्रिया आता सायली खाली ये, सायली खाली ये असं जोराजोरात ओरडत आता तिकडे आलेली आहे.
आणि त्याच वेळेला मात्र आता सायलीला कळायला मार्ग नाहीये की हे सगळं काय चाललंय आणि सायली धावत पळत आता खाली गेलेली आहे. ज्या वेळेला मात्र आता सायली धावत पळत खाली गेले आणि त्यावेळेला समोरचं दृश्य आता ती जे पाहते ते दृश्य बघून तिला महाभयंकर धक्का आता बसलेला आहे आणि त्यावरती अश्विन सुद्धा तिकडे आलाय. अश्विन आल्यावरती मात्र आता अश्विनला साधारणपणे अंदाज आलेला आहे की प्रिया इकडे कशासाठी आलेली असणार आहे. प्रिया इकडे आता आलेली आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त या घरामध्ये कलह, तंटे आणि वादविवाद करून आणण्यासाठी. आणि असा विचार करत मात्र आता इकडे तो लगेचच अर्जुनला कॉल लावतोय आणि अर्जुनला कॉल लावून त्यांनी आता अर्जुनला ताबडतोब घरी बोलवून घेतलेलं आहे. अर्जुनला घरी बोलवून घेतल्यावरती मात्र आता लगेचच तो तिकडे सांगायला लागतोय, अर्जुनला फोनवरती सांगायला लागतोय की प्रिया इकडे आलेली आहे, लवकरात लवकर दादा तू आता इथे ये. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे आता अर्जुन घरी यायला निघालेला आहे. पण हे सगळं होत असताना मात्र आता प्रियाने इकडे सायलीला आवाज दिलेला आहे, सायली खाली ये, सायली खाली ये. आणि त्यावरती कल्पना मात्र आता पेटून उठलेली आहे. पेटून उठलेल्या कल्पनाला खूपच राग आलेला आहे. जशी आलीस तशी इथून परत जा, या घरामध्ये तुला आता थारा नाहीये असं म्हणत कल्पनाने तिला आता चांगलंच फटकारलेलं आहे. पण प्रिया आता किती निगरगट्ट, तिला मात्र तिकडून काही जायचं नाहीये. प्रिया आता सांगायला लागते, कल्पनाई तू तरी असं करू नको. यावरती कल्पना म्हणते, खबरदार खबरदार मला जर का आई बोललीस तर. आणि त्यावरती प्रिया आता सांगायला लागते, असं काय करतेस, एका आईचं म्हणणं आता ऐकून तरी घे. कल्पना म्हणते, बाद झाली तुझी नाटकं. अगं स्वतःला काय समजतेस काय तू, खोटारडेपणा कितीही करशील आणि आम्ही आता तुझ्या बाबतीत नको ते सगळं ऐकून घेणार आहोत, अजिबात नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी आता तुझं म्हणणं ऐकून घेणार नाहीये. आणि त्यावरती ताबडतोब मात्र आता ती सांगायला लागते, ऐका ना, एकदा तरी तुम्ही सगळ्यांनी माझं म्हणणं ऐकून घ्या. मी अश्विनच्या बाळाची आई होणार आहे. सुभेदारांचा वारस आता माझ्या पोटामध्ये वाढत आहे. तुम्हाला कुणालाच काही कळत नाहीये. असं म्हणत मात्र आता इकडे लगेचच ती इकडे बोलायला लागल्यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते, अजिबात नाही. इतकी खोटारडी तू मुलगी आहेस ना की या सगळ्यामध्ये तुला आता आम्ही कधीच माफ करणार नाही आहोत, म्हणून तू हे नाटक सुरू केलेलं आहेस. आणि यावरती ती सांगते, सायली अगं तू सुद्धा आई होणार आहेस ना, मग एका आईचा विचार आता तू करायला नको का. अगं असं आता एक बाळ सुभेदारांचं या घरामध्ये वावरणार आणि दुसरं बाळ सुभेदारांचं त्या घरात वावरणार, म्हणजे जेलमध्ये वावरणार, ही आता गोष्ट तुला तरी पटती आहे का. सायली प्लीज प्लीज माझं म्हणणं आता एकदा तरी ऐकून घे. असं म्हणत ती आता सायलीला आवाहन करते आणि ती सांगते, तुला जर का विश्वास नसेल तर अर्जुनला विचार. तोपर्यंत मात्र आता अर्जुन तिकडे आलेला आहे. अर्जुन ज्या वेळेला तिकडे आता आलेला आहे आणि त्याच वेळेला मात्र आता अर्जुनने या सगळ्यामध्ये मात्र आता हा प्रकार पाहिल्यावरती सायलीकडे तो आता पाहतोय. आणि ज्या वेळेला मात्र आता तो सायलीकडे पाहतोय आणि सायली आता सांगायला लागते, अर्जुन सर तुम्हाला हे सगळं माहिती होतं. यावरती प्रिया सांगते, हो अर्जुनला हे सगळं माहिती होतं. त्यावरती अर्जुन म्हणतो, मला जरी माहिती असलं तरी याच्यावरचा जो काही निर्णय आहे तो निर्णय मात्र आता इकडे घेतलेला आहे तो म्हणजे अश्विनने. अश्विनला हे सगळी गोष्ट आता माहिती होती आणि अश्विनचा हा निर्णय पक्का होता. आणि त्यावरती अश्विन आता सांग, मुळातच मला हे बाळ माझं आहे या गोष्टीवरती बिलकुल विश्वास नाहीये. आणि त्याचमुळे काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये या बाळाचा स्वीकार करू शकत नाहीये. आणि हा निर्णय माझा होता, दादाचा बिलकुल नाही. दादा या सगळ्यामध्ये त्याचा काहीही दोष नाहीये आणि तो या सगळ्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये दोषी नाहीये. उगाचच दादाला मात्र आता दोष देणं बंद करा. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे अश्विन सांगायला लागतोय, हिला आत्ताच्या आत्ता जिथून आणलं तिकडे आता घेऊन जा, मला हिच्याशी एकही शब्द बोलायचा नाहीये. असं म्हणत मात्र आता अश्विनने तिची रवानगी पुन्हा एकदा जेलमध्ये केलेली आहे.